सांगते दादा, हे जे फुलं आहे ना, हे लोक काय करतात माहिती आहे का, याला फुलं तोडणार आणि देवाच्या चरणावर वाहणार. पण लोकांचे हेच लक्षात येत नाही आहे का हे जे फुल आहे ना, हे आत्ता आहे तर एकदम टवटवीत आहे, पण हे जर तोडलं देवाच्या चरणावर वाहिलं थोड्याच वेळात 5-10 मिनिटात ते कोमे जायला सुरुवात होते. म्हणजे आता हे जिवंत आहे, म्हणजे आपण त्याला मारतोय मग देवाच्या चरणावर वाहतोय. तुकाराम महाराज काय म्हणले, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा पुनरुपी संसार येणे नाही. पण आपण काय केलं माहिती आहे का, आपल्याला तो मन हा मोगरा व्हायचा ते माहितच नाही, आपण हाच मोगरा तोडला नाही देवाला व्हायला. पण हे तर किती भारी दिसतं इकडं, एकदम सुंदर. त्याला जर झाडावरच ठेवलं, हे ऑलरेडी देवाच्या चरणावरच आहे. पण आपल्याला काय, आपल्याला इथून तोडून देवाच्या चरणावर तिकडे मूर्तीच्या समोर व्हायचं. अरे मूर्तीतल्या देवापेक्षा इथला सुंदर आणि जिवंत देव आपल्याला दिसत नाही. माणसाला हा कळायला पाहिजे. आणि आपल्या साधू संतांनी नेमकं असं सांगितलं. पण आपण येडे लोक काय करतो, चांगलं फुल तोडतो, म्हणजे त्याचं जीव घेतल्यासारखंच आहे. आपल्याला आपल्या जीवनाचं फुलवात आलं पाहिजे. कशाला वेली तरू फुल घ्यावे, स्वतः जीवनांच्या फुलांनी पुजावे. आपल्याला जीवनाच्या फुलांनी देवाला पुजता आलं पाहिजे. हे ज्या दिवशी लक्षात येईल ना लोकांच्या, त्या दिवशी खरा देव लोकांना कळेल.